इचलकरंजी येथे अवैध धंद्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले असून संपूर्ण गाव बंद ठेवत तीव्र आंदोलन करण्यात आले। हे गाव कामगार वसाहत असल्याने मोठ्या प्रमाणात कामगार युवक व्यसनाधीन होत असून तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अवैध धंद्यांमुळे महिलांना व मुलींना मोठा मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागत असून कॉलेज व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना तसेच विद्यार्थ्यांना छेडछाडीचा सामना करावा लागतो, असा आरोप ग्रामस्थांनी केला। या गंभीर विषयावर सर्व गावकरी, विविध राजकीय पक्षाचे पुढारी, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। या आंदोलनाला ग्रामपंचायतने अधिकृत पाठिंबा दिला असून सरपंच सौ कविता बाबूराव हिवाळे, रमा आदिनाथ तुबाळे, मोहिनी दीपक बडे, पन्हाळ मॅडम यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते। उपस्थितांनी अवैध धंद्यांविरोधात जोरदार घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला। आंदोलनाच्या प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा घेऊन अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गावातील शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। व्यासपीठ रांजणगावचे ग्रामस्थ आज आपण अवैध दारू विक्री, मांस विक्री या संदर्भात अवैध कामाबद्दल आपण जे गाव बंदची हाक केलेली आहे त्यानुसार MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गाडे साहेब तसा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मी तिथे हजर राहून आपल्यास हे आश्वासन देतो। नवीन काही नाही, गाडेसाहेबांप्रमाणे आमच्या कारवाया चालूच आहेत आणि जसं आता आपले ग्रामस्थ म्हटलेले आहे की ग्रामपंचायतीकडून जे आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की जे काही अवैध धंदे जिथे चालू आहेत त्यांचे पत्र्याचे शेड वगैरे जर ग्रामपंचायतीने ते तात्काळ काढले, त्यासाठी गाडेसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की त्यांना पोलीस प्रोटेक्शन भेटेल। यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग पण तत्पर राहील आपल्या सेवेसाठी, ग्रामस्थांच्या याच्यासाठी। कुठेही काही अवैध विक्री, दारूची विक्री चालू असेल तिथं आम्ही कारवाया चालूच ठेवणार आहोत। तर मी पण गाडेसाहेबांप्रमाणे आपल्याला एकच आश्वासन देतो की यापुढे पण ते कारवाया थांबणार नाही आहेत आणि फक्त कागदपत्री नाही, जसं आपण म्हणलं की हे एका बाजूने जे काम न होणार आहे, हे दोन्हीकडून काम होणार आहे, तर आपण पण ग्रामस्थ म्हणून आम्हाला हे सहकार्य करावं प्रशासनाला आणि तात्काळ जे काही अवैध जिथे चालू आहेत ते आपल्या नजरेस पडले तर ते सगळं बांधकाम अवैधच आहे तर ते तात्काळ काढण्यात यावे। त्यासाठी काय जी मदत लागेल दोन्ही विभागाकडून आम्ही देण्यास तत्पर। धन्यवाद। सर्व संपल्यानंतर पण आपण शांततेत घरी जायचंय, कुठेही कुणाला काही बोलायचं नाही। आपल्या या आंदोलनाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची। आपण प्रशासनाला 8 दिवसाची वेळ दिली, 8 दिवसाच्या आत जर हे इनलिगल धंदे बंद नाही झाले, हप्तेखोरी बंद नाही झाली तर आपण 8 दिवसांनी याच्यात पेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहोत। हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय। पुढील आंदोलनाची दिशा आपण लवकरच ठरवायची गरज पडणार नाही अशी अपेक्षा यांच्याकडून करतो, डिपार्टमेंटकडून आणि सर्वांनी जोरात घोषणा द्यायचंय। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। मॅडम बोलायचं ना, महापक्षाला तिरोवंदन करतो। मित्रांनो, आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करतोय की दारू बंद झाली पाहिजे आपल्या गावात, पण आमच्या प्रयत्नाला काही यश लाभलं नाही। आम्ही एकट्यानं असं काम नाही, इथं काय झालं तर दांडगे सगळे वेळ अवैध धंदे करतात तुमच्या याला श्रेयात म्हणजे आणि ग्रामपंचायतीने निर्णय घेतला ना, खरं माझ्या परिवाराच्या वतीनं खरं सहकार्य आहे। तुम्ही आता रात्री आम्हाला कधी फोन करा, आम्ही नक्की तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे एवढीच विनंती। यानंतर जरा पोलीस प्रशासनानं दखल घेऊन हे बंद न पाडलं तर आम्ही पण काय हातात घेणार। मी सरळ सांगतो डायरेक्ट विनंती। सर्वसाधारण लोक खूप त्रासामध्ये आहे आणि सर्वांना त्रास होईल याचा आज गावकऱ्यांचे ग्रामपंचायत निर्णय घेतला त्याचा आम्ही नक्कीच समर्थन करतो आणि जाहीर पाठिंबा देतो। थांबतो। या ठिकाणी शासन आपल्याला या ठिकाणी पगार देत आहे, तुमच्या वसुलीसाठी या ठिकाणी पगार देत नाही, परंतु तुम्ही या ठिकाणी एवढी मोठी डोळे झाक करतात आणि या गावकऱ्याची, या कामगारांची, या महिलांचा तळतात आपल्याला या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो, बरेचसे वक्ते या ठिकाणी आपली आपली समस्या, महिला सुद्धा या ठिकाणी समस्या मांडणार आहे। ते प्रशासनाला जितके अधिकार आहे आम्ही ती कारवाई करू शकतो। तर अशा प्रकारची कारवाई आपण केली नाही। आपल्याला एका महिला सरपंचाचा जी मनातली तळमळ,
ती कळकळ ही सुद्धा आपल्याला समजली नाही. इतक्या निर्दयी जीवाचं, इतक्या निर्दयी मनाचं हे प्रशासन झालेलं आहे. अशा प्रशासनाचा आपण या ठिकाणी टाळ्यावरून धिक्कार करतोय. धिक्कार करायचा या लोकांचा. धंदे बंद होत नाही. आमच्या गोरगरीब कल्याण कामगार कष्टकरी महिलांच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. जोपर्यंत हा सुटणार नाही तोपर्यंत हे आंदोलन याचप्रमाणे चालू राहील. धन्यवाद. या ठिकाणी नंतर जके अमरावजी. नमस्कार, हिंद न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी रांजणगावमध्ये मोठ्या प्रमाणात दारूबंदीचं महिला माताबाईने हातात लढा घेतलेला आहे. त्याच दिवशी आपल्यासोबत बडे मॅडम आहेत. मॅडमकडून विचारपूस करणार आहोत. मॅडम काय सांगणार, आज पूर्ण गाव आपण बंद केलं, जे 15-20 वर्षापासून आपली सत्ता असताना हा पुढाकार आपण कविताताई होळे असतील, तुम्ही असतील, महिलांनी घेतला, याविषयी आपली प्रतिक्रिया सांगावी. नमस्कार, माझं नाव मोहिनी दीपक बडे. आज आपण रांजणगाव नगरी पूर्ण बंद ठेवलेली आहे. कारण की काय, अवैध दारू विक्री हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे चालू आहे. वेगवेगळे सट्टा असेल किंवा कोणतेही जे 2 नंबरचे धंदे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्यामुळे महिलांना जो त्रास होतो आहे, जे काय त्यांच्यावरती अत्याचार होते ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत. जे मांस विक्री आहे ते ही इलिगल चालू आहे, रस्त्यावरती चालू आहे. जाता येताना लहान मुलं ते पाहताय, तर हे सर्व बंद व्हावं. इलिगल जे काही धंदे चालत असतील ते सर्व बंद व्हावं, एवढीच आमची अपेक्षा. आणि त्यासाठी आम्ही आज इथं आंदोलनासाठी उतरलेलो आहोत आणि ते बंद होईल तेव्हाच आम्ही थांबणार आहोत. आज आम्ही स्थगिती देत आहोत कारण की आम्हाला प्रशासनानं सांगितलं की आम्ही कठोर कारवाई करू आणि हे धंदे आम्ही अवैध धंद्याचे आहेत ते आम्ही बंद करू. जर हे धंदे बंद झाले नाही तर आपण काय करणार? नाही बंद झाले तर आम्ही डायरेक्टली पोलीस प्रशासनाकडे जाणार आहोत. पोलीस प्रशासन कारवाई करत नसेल तर आम्हालाच तिथे जाऊन आम्हीच कारवाई करावी अशी आम्हाला असं वाटतंय की त्याच्यामुळे आम्हीच पोलीस स्टेशन हाती घेऊन आम्ही त्यात कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज जर पाहिलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आपलीच आहे, मुख्यमंत्री आपलेच आहे, आमदार साहेब आपलेच आहे, गृह खाता आपल्याकडेच आहे, तरी आपल्याला आज गाव बंद करण्याची काय वेळ येत आहे? काय होतं ना, प्रशासन आमचं सत्ता आहे, BJPची सत्ता सगळीकडे आहे, परंतु हे प्रशासन ग्राउंड लेवलला जे काही चालू आहे ते वरती माहीत नाही आहे. सत्ता तर आहेच आहे, परंतु जे प्रशासन खाली काय करते, हप्ते जमा करते की काय करते आम्हाला माहीत नाही. परंतु याच्याशिवाय, त्यांच्या सपोर्टशिवाय हे धंदे चालू शकत नाहीत. तसेच आपल्यासोबत पन्नाळ मॅडम सुद्धा आहेत. मॅडम काय सांगाल, आज रांजणगावचे जी लक्ष्मी आहेत त्या लक्ष्म्यांना आज रोडवर येण्याची पाळी येत आहे, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? जे इनलिगल धंदे चालू आहेत हे सत्ताधाऱ्यांना माहिती नाही. इनलिगल हे इनलिगलच असतात, कारण ते गपचूप केले जातात, म्हणून सत्ताधाऱ्यापर्यंत माहिती नाही. म्हणून हे इनलिगल धंदे बंद करण्यासाठी महिलांना रस्त्यावर उतरावं लागलं आणि प्रशासनाच्या कानावर हे टाकावं लागलं. आणि प्रशासनाने हे इनलिगल धंदे जर बंद केले नाही तर महिलांना तेवढा अधिकार आहे की आपल्याला प्रशासनाला सुद्धा विचारण्याची गरज नाही, आपण ते हाणून पाडू शकतो आणि ते धंदे बंद करू शकतो. आपण पाहत होतात हिंद न्यूज, अत्याचाराचा प्रतिकार. मी हिंद न्यूज, छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले.